तर तुम्हाला फ्युचरमध्ये जॉब मिळण्यासाठी पण इश्यू होऊ शकतो. तर याचा फायदा असा आहे, की तुम्हाला जास्त ट्रॅव्हल नाही करावं लागणार. पैशाच्या मागे नुसतं पळू नका अंटिल अँड अनलेस युनिव्हर्सिटी बेस्ट आहे. प्रायोरिटी सेट करा, की बाबा मी माझ्या स्वतःला या गोष्टी करताना बघते किंवा बघतो. हॅलो एव्हरीवन, माझं नाव हर्षाली आणि मी यूकेमध्ये राहत आहे जवळ-जवळ 2.5 वर्षापासून. आज आपण बोलणार आहोत सगळं काही युनिव्हर्सिटी ऑफ स्ट्रॅथक्लाइड बद्दल. आपण एक टाईमलाईन सारखं जाऊ. पहिली गोष्ट तर आहे युनिव्हर्सिटी ऑफ स्ट्रॅथक्लाइड ही कुठं आहे? ही युनिव्हर्सिटी ऑफ स्ट्रॅथक्लाइड आहे ग्लासगोमध्ये, ग्लासगोच्या सिटी सेंटरमध्ये. तर याचा फायदा असा आहे, की तुम्हाला जास्त ट्रॅव्हल नाही करावं लागणार. त्याच्यानंतर तुमचे एक्सपेन्स कमी होतील आणि पार्ट टाइम जॉबही तुमच्या युनिव्हर्सिटीच्या आजूबाजूलाच राहतील. मी काही तुमच्यासाठी पॉइंट्स लिस्ट आउट केलेले आहेत, मी ते तुम्हाला सांगते. दुसरी गोष्ट मी लिहिलेली आहे, की कोणते कोर्सेस बेस्ट आहे युनिव्हर्सिटी ऑफ स्ट्रॅथक्लाइड मध्ये. पहिली गोष्ट तर मेक शुअर करा युनिव्हर्सिटी ऑफ स्ट्रॅथक्लाइड ही रसल ग्रुप युनिव्हर्सिटीजचा पार्ट नाहीये. तो विषय तर काढून टाका. जर तुम्हाला ज्या युनिव्हर्सिटीज हव्या त्या रसल ग्रुपचाच पार्ट हवा असेल तर तो वेगळा सिनारिओ होतो पूर्ण. पण मी हे म्हणेल की युनिव्हर्सिटी ऑफ स्ट्रॅथक्लाइड मध्ये इंजिनिअरिंग, बिझनेस रिलेटेड अँड रिन्युएबल्स किंवा एन्व्हायरमेंट रिलेटेड हे टॉप 3 कोर्सेस आहे, की ज्याच्यात तुम्ही कोणतीही स्ट्रीम घेतली तर तुम्हाला असं डिसअपॉइंटमेंट नाही होणार, की बाबा मी एवढं गोष्टी मी शिकण्यासाठी आलो होतो आणि मला खूप अपेक्षा होती, की हा कोर्स असा असेल, तसा असेल, ह्या गोष्टी इन्क्लूड करतील, असं शिकवतील. तर तुम्हाला त्या गोष्टीचा विचार करावा नाही लागणार. युनिव्हर्सिटी बेस्ट आहे. इंजिनिअरिंग, बिझनेस आणि एन्व्हायरमेंट रिलेटेड कोर्सेस. पुढे जाता आता आपण लेट्स अज्युम की आपण विचार केला की मला जायचं इंजिनिअरिंगसाठी. लेट्स सपोज माझं उदाहरण घ्या. मला जायचं होतं सिव्हिल इंजिनिअरिंगसाठी. मी म्हणजे सिव्हिल इंजिनिअरिंग केलेली. नाव आय अप्लाइड फॉर एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग इथे. मी मेक शुअर केलं की मी ऍप्लिकेशन करताना मी कोणत्या स्कॉलरशिपसाठी ऍप्लिकेबल आहे, मी त्या सगळ्यांसाठी मी अप्लाय केलेलं. आय मीन टू से आपल्याला काय असं वेगळं ऍप्लिकेशन नाही करावं लागत. इट जस्ट आपल्याला एक टिक मार्क करायचं असते, की आपल्या फॉर्म जेव्हा आपण युनिव्हर्सिटीला आपण देतो आपल्या ऍडमिशनसाठी किंवा आपण अप्लाय करतो, तेव्हाच ते आपल्याला टिक मार्क करायचं असतं आणि तुमचं ऑटोमॅटिकली तेच ऍप्लिकेशन स्कॉलरशिपसाठीही कन्सिडर केलं जातं. सो स्कॉलरशिपचा बेसिक क्रायटेरिया असा असतो, की तुमचे सर्टन पर्सेंटेज जर ग्रॅज्युएशनमध्ये असतील, लेट्स सपोज तुमचे 90च्या अबाव तुमचे पर्सेंटेज असतील तर तुम्हाला एक सर्टन अमाउंटचा डिस्काउंट भेटतो. ठीक आहे. तर मॅक्सिमम मी जेवढं ऐकलंय आणि पाहिलंय, तो मॅक्स टू मॅक्स 7,000 ते 10,000च्या दरम्यान स्टुडंट्सला डिस्काउंट भेटलेला त्यांच्या ओव्हरऑल कोर्सच्या फीवर. पण तेच जर तुमचा CGPA किंवा तुमचे पर्सेंटेज 80 ते 90च्या दरम्यान असेल तर तुम्हाला जवळ-जवळ 1,000 ते 2,000च्या दरम्यान तुम्हाला स्कॉलरशिप भेटते. ऑलराईट. तर ती स्कॉलरशिप कशी असते लेट्स सपोज की तुमची £20,000 युनिव्हर्सिटीची फी आहे. तुम्हाला आहेत 80%. मग तुम्हाला भेटतील £1,000चा डिस्काउंट. तर तुमचे झाले किती? £19,000ची तुमची पूर्ण कोर्सची फी झाली. तर हे अशी स्कॉलरशिप वर्क करते. त्यानंतर तुम्ही स्कॉलरशिप भेटली, सगळं झालं आणि तुम्ही इथे आलात. सो नेक्स्ट टॉपिक आपला असतो की मॉड्यूल्स. आपल्याला काही कंपल्सरी मॉड्यूल्स असतात आणि काही तुम्ही चूज करू शकतात की काय हवे, काय नको हवे. सो मॅक्स टू मॅक्स तुम्हाला 120 क्रेडिट्स पूर्ण कंप्लीट करायचे असतात ऑल ओव्हर द सेमिस्टर. काय असते मॉड्यूल्स हे खूप महत्वाचे असतात. कंपल्सरी मॉड्यूल्स तुम्ही ऑब्व्हियसली चेंज नाही करू शकत. पण ते तुम्हाला स्वतःला चूज करायचे असतात, हे मॉड्यूल्स फार इम्पॉर्टंट होऊन जातात तुमच्या जॉब ऍप्लिकेशन प्रोसेसेसमध्ये. तर व्हाईल चूजिंग द मॉड्यूल्स तुम्ही मेक शुअर करा की तुम्हाला तुमचं जे जॉब हवाय तुम्हाला पुढे जाऊन, जो काही तुम्हाला जॉब हवाय, लेट्स सपोज माझ्या केसमध्ये जर मी घेतलं, आता मी एन्व्हायरमेंटलमध्ये अप्लाय केलं, देन मी घेते कंटॅमिनेटेड लँड किंवा मी विचार केला की बाबा या गोष्टीला जास्त स्कोप आहे का? तर जर मला पूर्ण यूकेमध्ये जर कुठे काम करायचं आहे आणि मी असे मॉड्यूल्स चूज केले की ज्यांना स्कोप आहे. सो प्रायोरिटी सेट करा की बाबा मी माझ्या स्वतःला या गोष्टी करताना बघते किंवा बघतो इन फ्युचर. ऑलराईट. तर
त्या हिशोबाने ते कोर्सेस निवडा. हे तर झालं पर्पज ड्रिव्हन किंवा आपल्याला कुठे बघायचंय. दुसरा पॉइंट येतो जेव्हा तुम्ही मॉड्यूल्स चूज करता. मॉड्यूल्सचा पूर्ण वाचायचं. ते मॉड्यूल्समध्ये ते काय-काय शिकवणार आहेत, कसं आहे, किती टेस्ट आहेत, किती असाइनमेंट्स आहेत, ग्रुप असाइनमेंट्स आहेत, त्यानंतर प्रेझेंटेशन्स किती आहेत, हे सगळं बघायचं. व्हाय इट इज इम्पोर्टंट तुम्ही हे तर बघितलं, की बाबा मला हा खूप महत्वाचा वाटतो आणि ह्या मॉड्यूलला खूप मला स्कोपही आहे पुढे जाऊन. पण जर तुम्ही तो कोर्स किंवा मॉड्यूल तो पासच नाही करू शकला, तर इनडायरेक्टली इट विल हॅम्पर तुमचं ओव्हरऑल क्रेडिट स्कोर. तर ही गोष्ट खूप तुमची महत्वाची आहे, की जेव्हा तुम्ही मॉड्यूल चूज करतायत, इट इट इज लाइक डू ऑर डाय वाली सिच्युएशन. म्हणजे तुम्ही जर चांगले मॉड्यूल चूज केले, तर तुमची बल्ले-बल्ले होऊन जाते. नाही तर तुम्ही अटकून जातात. कारण माझा असा एक मित्र आहे, त्याने डिझाइनचा मॉड्यूल घेतलेलं टेम्पररी जे आपण चूज करू शकतो ते आणि त्याचा तो पास झालेला नाही आणि तो अटकला तिथे. तर तुम्ही अशी चूक करायची नाहीये. पहिले तर आपण चेक करायचं, की या मॉड्यूल्सचा स्कोप किती आहे. दुसरी मला इथे असाइनमेंट्स किती करायच्या आहेत. त्याच्यानंतर ग्रुप असाइनमेंट्स किती आहे, प्रेझेंटेशन किती आहेत, याच्यावर माझी काही रिटन एक्झाम आहे का? ह्या गोष्टी बघायच्या आणि तुम्हाला पेलवेल असं मॉड्यूल चूज करायचं आहे. भावनाच्या भरात जायचं नाही. तर ही खूप मोठी गोष्ट महत्वाची आहे आणि जर तुम्हाला यातही अजून काही डिटेल माहिती हवी असेल रिगार्डिंग कसे मॉड्यूल्स चूज करायचे, तर मला सांगा. मी तुम्हाला ट्राय करेल, की मी एक सेपरेट व्हिडिओ बनवेल पूर्ण त्यावर. तर पहिला तर तुम्ही मॉड्यूल चूज केलेत. नेक्स्ट आहे टीचिंग स्टाईल. युनिव्हर्सिटी ऑफ स्ट्रॅथक्लाइडचे जे इंजिनिअरिंग फॅकल्टी आणि बिझनेस रिलेटेड फॅकल्टी आहेत, वन ऑफ द बेस्ट फॅकल्टी आहेत. ओके. तर तुम्हाला ते प्रत्येक गोष्ट जर तुम्हाला काही समजली नाही, तर ते सगळे समजावून सांगतील. इथे फार स्ट्राँग ॲक्सेंट आहेत. जे काही टीचर्स आहेत, सगळे स्कॉटिश किंवा ब्रिटिश तुम्हाला बघायला भेटतील, जे काही टीचर्स आहेत. दुसरी गोष्ट पी-पी-टी बनवून आणतात, वाचून दाखवता. दॅट्स इट. इथे स्पून फीडिंग करत नाही. ऑलराइट. जी इंडियामध्ये टीचिंगची स्टाईल आहे, ती आणि इथली टीचिंग स्टाईल ही फार मोठा याच्यात अंतर आहे. तुम्ही असं यायचंच नाही. असं समजायचं, की बाबा टीचर्स आपल्याला इथे काही शिकवणारच नाहीये. आपण आपलाच अभ्यास करायचा आहे. पहिले वीक, 2 वीक तुम्हाला त्यांची ॲक्सेंट सोबतच फॅमिलिअर व्हायला वेळ लागेल. सो यू नीड टू मेक शुअर, की बाबा पटपट जसे दिवस जात आहेत, तुम्हाला कोप अप करायचंय सगळ्या गोष्टींसोबत. तर जेव्हा टीचिंगचं येते ना, पहिले तर तुम्हाला ॲक्सेंटचा इश्यू होऊ शकतो. दुसरी गोष्ट, जे काही ते शिकवतील मॉड्यूल्स वगैरे, कारण प्रत्येक मॉड्यूल्स लेट्स सपोज की तुमच्या या सेमिस्टरला 6 मॉड्यूल्स आहेत किंवा 6 सब्जेक्ट्स आहेत. त्याच्यातले 4 कंपल्सरी आहेत आणि बाकीचे जे आहेत ते टेम्पररी वाले आहे, की ते तुम्ही चूज केलेले आहेत. कंपल्सरी जे काही मॉड्यूल्स आहेत त्याच्यात तुम्हाला टीचर येईल, बोलेल, चालला जाईल. इथले टीचर ते डझंट केअर तुम्ही त्यांच्याकडे लक्ष देताय, नाही देताय. ते त्यांचं काम करता, येता, जाता. ऑलराइट. सो यू नीड टू मेक शुअर, की तुम्हाला ज्या गोष्टी समजत नाहीये, बोलताय म्हणजे जसं तुमचा लेक्चर संपलं तुम्ही त्यांना कन्फ्रंट करताय, की आम्हाला ह्या गोष्टी कळत नाहीये. ही गोष्ट खूप महत्वाची आहे कारण तुम्ही मॉड्यूल्स चांगले चूज केले, तुम्ही सगळं चांगलं केलं आणि जेव्हा तुम्हाला टीचिंगबद्दल काही डाउट्स येताय आणि तुम्ही जर हेजिटेट होताय त्यांना बोलण्यासाठी, तर इथे पण हा ड्रॉबॅक येऊ शकतो, की आपण या ग्रॅज्युएट होण्याच्या प्रोसेसमध्ये हा पण खूप मोठा ड्रॉबॅक येतो. आपण लेक्चर स्किप करायचे नाहीयेत. इव्हन दो तुम्हाला कळतंय, नाही कळत ते काहीही असो. बऱ्याचदा टीचर्स तुम्हाला टिप्स एंड ट्रिक्स देत असतात, की तुम्ही तुमची जी येणारी असाइनमेंट आहे किंवा तुम्हारी येणारी एक छोटीशी टेस्ट आहे किंवा रिटन एक्झाम आहे, त्याच्यावर तुम्ही कसे पास होऊ शकता, त्याच्यावर एव्हरी टाईम टीचर्स तुम्हाला टिप्स एंड ट्रिक्स देत असतात. कसं त्यांना आन्सर हवंय, कसं लिहून हवंय, तुम्ही काय-काय गोष्टी इन्क्लूड केल्या पाहिजे, ह्या सगळ्या टीचर्स सांगतात. सो प्लीज डू नॉट मिस एनी लेक्चर. समजलं? पैशाच्या मागं नुसतं पळू नका. अंटिल अँड अनलेस तुम्ही व्यवस्थित इथे पास नाही झाला, तर तुम्हाला
फ्युचरमध्ये जॉब मिळण्यासाठी पण इश्यू होऊ शकतो. ऑलराईट. तर टीचिंगचा हा मोठा आहे आणि एक गोष्ट मी खूप सांगेल, की तुम्हाला पुस्तकं वेगळी वाचण्याची गरज नसते. यू जस्ट नीड टू प्रिपेअर फ्रॉम पी-पी-टी. ते पी-पी-टी देतात. त्याच्यावरून तुम्हाला त्या गोष्टी करायच्या असतात. तर पुढचं पुढचं मी जे म्हणाले आहेत मॉक टेस्ट्स. आता मॉक टेस्ट, असाइनमेंट्स आणि ग्रुप असाइनमेंट्स आपण हे टॉपिक सोबतच कव्हर करू. पहिल्या 10 ते 15 दिवसात तुम्हाला तुमचे टीचर्स सांगतात, की बाबा कंपल्सरी मॉड्यूल्स आहेत आणि त्याच्यात तुम्हाला काय-काय करायचं आहे. काही वेळेस तुमचे वीकली टास्क असतात. काही तुमचे ग्रुप असेसमेंट्स असतात आणि एक इंडिव्हिज्युअल असेसमेंट. मेक शुअर करायचं, की जे तुमचे वीकली टास्क असतात, त्यालाही काही क्रेडिट्स असतात. त्यालाही काही पॉइंट्स असतात. मला टोटली लक्षात आहे आत्ताही, की माझा एक मायक्रोबायोलॉजी नावाचा एक सब्जेक्ट होता आणि त्यात आम्हाला एव्हरी वीक काही ना काही ब्लॉग लिहायचा होता. एखाद्या मायक्रो ऑर्गॅनिझमबद्दल. त्यावर आम्ही एव्हरी वीक जर आम्ही ब्लॉग लिहिला, तर आम्हाला सर्टन पॉइंट्स भेटत होते आणि ते पॉइंट्सही माझ्या ओव्हरऑल मॉड्यूल पास होण्यामध्ये हेल्पफुल होते. सो मेक शुअर करायचं तुम्ही कोणत्याच गोष्टीवर मिस आउट करत नाहीये. जर तुम्हाला सांगण्यात आलंय, की या कोर्समध्ये या रिक्वायरमेंट आहे टू पास अ सर्टन कोर्स. तर तुम्ही त्या सगळ्या फुलफिल करण्याचा प्रयत्न करायचा आहे. दुसरी गोष्ट असते ती असाइनमेंट्स. इथे असाइनमेंट्स थेरटिकल नसतात. तुम्हाला असं खूपदा जाणवेल, की टीचर एक काहीतरी शिकवतोय आणि ही असाइनमेंट या रिलेटेड नाहीये किंवा त्यांनी जे शिकवलं ते तर मला कळालं नाही आणि ही असाइनमेंट माझ्याकडून काय मागते म्हणजे मी काय लिहिलं पाहिजे यात तेही कळत नाहीये आणि तुम्हाला टीचर्स एक्सप्लेन करतील, पण ते एवढे डिटेलमध्ये सांगणार नाही तुम्हाला असेसमेंट्सबद्दल जेव्हा तुम्हाला स्वतः करायचंय ते. करेक्ट? इट्स मोर लाइक तुमची टेस्ट. ते आहे असेसमेंट्स तुम्ही प्रॅक्टिकल वेमध्ये बघा, की याचं युटिलायझेशन कसं आहे आणि तुमच्या सीनियर्सबद्दल बोला. जर तुम्हाला कोणते सीनियर्स भेटले, तर तुम्ही त्यांच्यासोबत बोला. हे खूप महत्वाचं राहील. त्यानंतर जेव्हा तुम्ही असेसमेंट्स करताय, डू नॉट शेअर युअर आयडियाज. डू नॉट टेल, की बाबा तुम्ही कसं करताय. तिसरी गोष्ट, नेव्हर शेअर युअर असाइनमेंट. ठीक आहे. कधीच तुमची असाइनमेंट शेअर करायची नाही. अंटिल अँड अनलेस तुम्हाला तुमचा रिझल्ट भेटलाय आणि एंड. कारण जर एकदा प्लेजरिझम जर आलं आणि तुम्हाला जर वॉर्निंग मिळाली, तर तुम्ही हायलाइटेड पर्सन बनून जातात तिथे आणि टीचर्सचं सगळ्यांची नजर तुमच्यावर असते. ऑलराईट. तुमचं जी काही असेसमेंट असते ही स्ट्रिक्टली चेक होते. कळतंय? तर मेक शुअर करायचं तुमचं काम तुम्ही कोणासोबतही शेअर करायचं नाही. दुसरी गोष्ट, ग्रुप असेसमेंट्स. जेव्हा ग्रुप असेसमेंट्स असतात ना आता, तर हे तुमच्यावर डिपेंड करतं, की तुम्ही कसे व्यक्ती आहात आणि तुम्ही कोणत्या लोकांसोबत काम करण्यात इच्छुक आहात. पर्सनली मी इथले लोकल्स जे होते, मी त्यांच्यासोबत काम करायला जास्त इच्छुक होते आणि मी त्यांच्यासोबत काम केलेलं. पण ही टोटली तुमची चॉईस आहे. तुम्ही स्वतःचा चूज करू शकता ग्रुप. कधी-कधी तुम्हाला दिला जातो. मोस्टली तर तुम्हाला स्वतःचाच चूज करायचा असतो. पण जेव्हा ग्रुप असेसमेंट्स असतात, ट्राय करायचं की रोजच्या रोज काम होईल. कारण तुम्हाला आज असेसमेंट दिली, ग्रुप असेसमेंट. विदिन तुम्हाला 15 दिवस तुम्हाला ती सबमिट करायची असते. ठीक आहे. आणि अलोंग विथ दॅट तुमच्या बाकीच्या मॉड्यूल्सच्या पण असेसमेंट्स असतात. तर तुम्ही या गोष्टींवर असं तुम्ही लाईटली नाही घ्यायचं. कारण मी बऱ्याच माझे मित्र आणि मैत्रिणी बघितलेत, की त्यांनी लेक्चर्स बंक केले. नंतर ते असेसमेंटच्या जेव्हा मीटिंग्स असायच्या तेव्हा येत नाही आणि जेव्हा तुम्ही इथे करत नाही ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित मॅनेज म्हणजे नुसते पैसे, पैसे, पैसे पार्ट टाईम आणि बिकॉज वी आर नॉट यूज्ड टू आपल्याला एवढी याची सवय नाहीये. पण इथले लोकांना ही फार सवय आणि ते बेस्ट ॲट मॅनेजमेंट आहेत ह्या सगळ्या गोष्टींसाठी. तर
पहिली गोष्ट तर तुम्ही शिकायची, की बाबा सगळ्या गोष्टी मी मॅनेज कसं करेल, बाकी काहीच नाही. तुमचं फक्त जोपर्यंत तुम्ही युनिव्हर्सिटीमध्ये आहेत, तुमचं एकच एम असलं पाहिजे, की मी प्रत्येक मॉड्यूल व्यवस्थित कसा पास होईल. मी हे पण नाही म्हणत आहे चांगल्या मार्काने, व्यवस्थित कसा पास होईल ते बघायचं. नंतर दुसरी गोष्ट ही बघायची, जेव्हा आपलं डेझर्टेशन असतं ते तर वेगळं आहे. मी बोलते त्याबद्दल थोड्या वेळात. तर ते एक मेक शुअर ग्रुप असेसमेंट्समध्ये आपण आपला इनपुट द्यायचं. जे आपण आपलं असाइन काम आहे ते आपण करायचं. पण आपण दुसऱ्यालाही मदत करण्याचा प्रयत्न करायचा. कारण ग्रुप असेसमेंटमध्ये काय असतं, तुम्ही एक तुमचा टॉपिक खूप बेस्ट केला, पण जर तुमचा जो दुसरा मेंबर आहे ग्रुपचा, त्यांनी जर तो एक एक पार्ट वीक बनवला किंवा त्याच्यात प्लेजरिझम म्हणजे त्यांनी फक्त कॉपी पेस्ट केलं, तर तुमची पूर्ण असेसमेंट किंवा तुमच्या पूर्ण ग्रुपला त्याचा भुर्दंड भरावा लागतो आणि टीचर्सला काही फरक पडत नाही. ओके? तुम्ही पास होताय, फेल होताय, तुम्हाला त्यांना काहीच फरक पडत नाही. फरक पडेल तो आपण जे इंटरनॅशनल स्टुडंट आहोत, जे इंडियामधून शिकायला येतात. ओके? तर हे खूप महत्वाचं आहे. पुढचा टॉपिक मी लिहिलेला आहे रिटन पेपर्स. ओके? मी हा टॉपिक का इन्व्हॉल्व केलाय आणि मी का यावर जास्त भर देते, की मी हे तुम्हाला सांगते. जेव्हा एखादं मॉड्यूल असतं, त्याला एक सर्टन क्रेडिट असतं. 10, 20 मॅक्सिमम 20चं क्रेडिट असतं, मिनिमम 10चं क्रेडिट असतं. जेव्हा 10चं क्रेडिट असतं ना, ते 10चं क्रेडिट पण वेगवेगळ्या ह्याच्यात डिव्हाईड केले असतात. ठीक आहे? तर त्याच्यात लिहून असतं, की तुम्हाला एक वीकली ब्लॉग लिहायचा आहे की नाही आहे. त्याच्यानंतर तुम्हाला किती असेसमेंट्स करायच्या आहेत, काय लेट्स सपोज की इंडिव्हिज्युअल 3 असेसमेंट्स आहे आणि 2 ग्रुप असेसमेंट्स आहे. सो टोटल या सगळ्या 5 असेसमेंट म्हणजे आणि ह्या सगळ्या क्लब करून ह्या सगळ्या गोष्टींना त्याच्यातही 10च्या 30% वेटेज दिलेलं असतं. नंतर येतात आपलं रिटन एक्झाम. रिटन एक्झामला हे लोकं खूप वेटेज देतात. का? कारण एक तर तुमचा पूर्ण सिलेबस इन्क्लूड करतात ते. पूर्ण सिलेबस इन्क्लूड केल्यानंतर ते जे नॉलेज चेक करतात, ते कसं थिअरेटिकल नसतं. जसं शिकवलं तसं नसतं. हे टॉपिक मी तुम्हाला शिकवलंय. ह्या टॉपिक तुम्ही इथे कसा इम्प्लिमेंट करताय? हे असे क्वेशन्स असतात. लाइक शिकवणं हे सगळं प्रॅक्टिकल बेस्ड असतं. हाउएव्हर तुम्हाला तेवढ्या क्वालिटीमध्ये शिकवलं जात नाही, बट दे एक्स्पेक्ट अ लॉट. ऑलराइट? तर हे मोस्टली पैसे भरून सेल्फ स्टडी करण्याचा प्रकार आहे. मी एवढं म्हणेल. रिटन एक्झामचा स्कोरिंग पार्ट असतो. अगेन डिपेंड करतं. काही मॉड्यूल्सला रिटन एक्झाम नसतात, काही मॉड्यूल्सला असतात. मोस्टली कंपल्सरी जे इंजिनिअरिंगचे मॉड्यूल्स आहेत, त्यांना रिटन एक्झाम आहेच. नंतर मी अजून एक टॉपिक लिहिलेला आहे डिझर्टेशन. लेट्स सपोज तुमच्या फर्स्ट सेमिस्टरमध्ये तुमचे 7 सब्जेक्ट होते. करेक्ट? तुम्ही तिथे 60 किंवा 70 क्रेडिट्स कंप्लीट केले. बरोबर? मग तुम्ही दुसऱ्या सेमिस्टरमध्ये आलात. दुसऱ्या सेमिस्टरमध्ये आल्यानंतर तुम्हाला पण परत तुमचे काही कंपल्सरी मॉड्यूल्स असतात आणि काही तुम्हाला चूज करायला भेटतात. तर तुम्हाला तिथे परत 6 किंवा 7 मॉड्यूल्स. तर टोटल तुमचे सगळे 120 क्रेडिट्स असले पाहिजे. आणि तुम्ही डेझर्टेशन म्हणजेच काय? आपला प्रोजेक्ट. जो लास्ट इयरचा आपण प्रोजेक्ट म्हणतो तसंच हे डेझर्टेशन असतं. तर आता हा शेवटचा पार्ट असतो तुमच्या पूर्ण कोर्सचा, मास्टर्स डिग्रीचा. तर ह्या पार्टला तुम्ही कसे एलिजिबल होतात, ते तुम्ही करू शकता की नाही करू शकतात, हे कशावर डिसाईड असतं, की तुम्ही प्रत्येक मॉड्यूल पास झालेले आहात. तुमच्याकडे 120 क्रेडिट्स आहेत. हे तुमच्या याच्यावर लिहिलेलं असतं. जसं तुम्ही लेट्स सपोज इंजिनिअरिंगसाठी ॲडमिशन घेतलं आहे, तर तिथे लिहून असतं, की तुम्हाला एवढे-एवढे क्रेडिट्स कंप्लीट करायचे आहेत. तर त्या बेसिसवर तुम्ही सगळे ते सब्जेक्ट चूज करतात. तर तुम्ही जेव्हा 120 क्रेडिट्स कंप्लीट करतात, तेव्हा तुम्ही डेझर्टेशनसाठी बसू शकतात. आता जेव्हा डेझर्टेशनसाठी आपण बसतो, तेव्हा काही गोष्टी खूप मेक शुअर करायच्या असतात. सेम ॲज जसे तुम्ही मॉड्यूल्स चूज करतात. तर तुम्ही असे स्वतःचा टॉपिक तुम्ही पिच करू शकताय, की तुम्ही बोलू शकता, की बाबा मला हा टॉपिक करायचा आहे किंवा असा-असा आहे. किंवा तुम्ही असंही करू शकतात, की एक लिस्ट असते त्याच्यातून तुम्ही टॉपिक चूज करू शकतात. बोथ वेज ते एक्सेप्टेबल आहे. पण अगेन तुम्ही डिसाईड करायचं असतं, की तुमचा मेंटर कोण राहील. तुम्हाला मेक शुअर करायचंय तुम्ही चांगला मेंटर चूज करतायत,
कारण जसा तो तुमचा तो प्रोजेक्ट चेक करेल, त्याच्यावर तुमचं सगळं बेस्ड असतं. जर त्याने तुम्हाला फेल केलं डेझर्टेशनमध्ये, तर ते फार वाईट होऊन जातं. म्हणजे तुम्ही एवढे 2 सेमिस्टर एवढी कडाडून मेहनत करतात आणि तुम्ही डेझर्टेशनला बसतात आणि तुम्ही फेल होतायत. तर ती गोष्ट नाही झाली पाहिजे. पहिले डेझर्टेशनसाठी जेव्हा तुम्ही एखादा गाईड किंवा एखादा मेंटर चूज करता, तर तुम्ही मेक शुअर करायचं आहे, की ट्यूनिंग कशी आहे पहिले तर. मी मी म्हणजे एक नॉर्मल सांगेल, की तुम्ही मेक शुअर करायचं की त्याच्यासोबत तुमची ट्यूनिंग कशी आहे. दुसरी गोष्ट, काही डेझर्टेशन करताना काही क्रायटेरियाज असतात. तर पहिले तर त्याच्यात लिहून असतं, की तुमची एवढ्या-एवढ्या मीटिंग्स झाल्या पाहिजेल तुमच्या मेंटरसोबत. हे का असतं, की तुम्ही तुमचं काम कितव्या स्टेजमध्ये आहे, की तुम्ही आत्ताशी चालू केलंय, की कसं करताय, काय करताय? काही डाउट्स असतील तर तुम्ही ते विचारू शकतात. त्या त्या मीटिंग्स त्या खूप गरजेच्या असतात. जर त्याच्यासाठी पण तुम्हाला मार्क असतात. मी बघितलेत असे लोकं, की ज्यांनी मीटिंग नाही केली तरीही पास झाले. बट तो डिफरंट सिनारिओ होतो कारण त्यांचे मेंटर ते वेगळे असतात. जर तुमचा मेंटर म्हणजे तुमचा एक टॉपिक तुम्हाला फार आवडलाय, पण तो मेंटर थोडा स्ट्रिक्ट आहे किंवा तसा आहे. यू नीड टू फॉलो एव्हरी सिंगल स्टेप आणि तुम्हाला मेक शुअर करावं लागतं, की बाबा तुम्ही कोणतीच गोष्ट मिस आउट नाही करत आहे. ओके? ते मीटिंग्स करायचं, त्याच्यानंतर प्लेजरिझम हा खूप मोठा टॉपिक होऊन जातो जेव्हा तुम्ही डिझर्टेशन करता. कॉपी पेस्ट करायचं नाही डिझर्टेशन करताना. हे हे तुम्ही डोक्यात असं फिट करून ठेवा. जर तुम्ही इथे येताय आणि तुम्ही कोणाचीच असाइनमेंट, ग्रुप असाइनमेंट, क्विज, पेपरमधलं आन्सर तुम्ही कॉपी नाही करू शकत. ठीक आहे? यू नीड टू लाइक तुम्हाला तुमचं पर्स्पेक्टिव्ह लिहायचा असतो. तुम्ही कशी थिंकिंग करता ते लिहायचं असतं. एखाद्या त्या गोष्टी खूप मेक शुअर करतात मेक शुअर करायच्या सॉरी. ह्या खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत. छोट्या-छोट्या गोष्टींवर तुमचं म्हणजे छोट्या-छोट्या गोष्टींवर राहून नाही जायला पाहिजे कोण. कारण मी बघितलेलं आहे, माझे मित्र छोट्याशा गोष्टींवरून त्यांची डिग्री हुकली आणि त्यांना मग परत ते बसावं लागलं आणि मग ते पास करावे लागले. तर त्यांचा तेवढा वेस्ट जातो टाईम. ऑलराइट आणि पैसेही एक्स्ट्रा लागतात. शेवटचा आपण बोलणार आहोत जॉब. सो आता जॉबबद्दल मी एकच म्हणेल, की तुम्ही युनिव्हर्सिटी ऑफ ग्लासगोमधून करा, युनिव्हर्सिटी ऑफ बर्मिंगहममधून करा किंवा किंग्स कॉलेज ऑफ लंडनमधून करा. कोणत्याही युनिव्हर्सिटीमधून तुम्ही जर पास आउट होत असाल, तर इथे कोणत्याही प्रकारची कॉलेज प्लेसमेंट होत नाही. तुम्हाला स्वतः अप्लाय करावं लागतं. त्यासाठी एव्हरी सप्टेंबर एंड जानेवारी तुमच्या तिथे युनिव्हर्सिटीमध्ये करियर फेअर लागतो. त्या हिशोबाने तुम्ही त्या करियर फेअरला जायचं म्हणजे जायचं. ते मिस आउट करायचं नाही. कारण जर तुम्ही करियर फेअरला गेलात, तर तुम्हाला कंपनीचं ओळख होते. त्यांच्या कंपनीमध्ये काय-काय प्रोग्राम्स आहेत, ते त्यांची कंपनी कशी काम करते, हे सगळ्या गोष्टी तुम्हाला कळतात. थोडक्यात तुम्ही इन्फॉर्मेशनबद्दल अवेअर होतात. कोणत्या गोष्टी करायला पाहिजे, कोणत्या गोष्टी नाही करायला पाहिजे, या गोष्टींचा तुम्हाला आढावा येतो. तर या करियर फेअर्समध्ये जाणं फार गरजेचं आहे. त्याच्यानी जेवढ्या कंपनीच्या लोकांसोबत तुम्ही तुमची ओळख करशाल, तेवढं तुम्ही बेनिफिशियल राहणार आहेत. समराईज करायचं जर झालं, तर मी हेच म्हणेल, जेव्हा येताय, पहिले तर मेक शुअर करा जर तुम्ही युनिव्हर्सिटी ऑफ स्ट्रॅथक्लाइड चूज केली आहे, तो कोर्स व्यवस्थित इंजिनिअरिंग किंवा बिझनेस रिलेटेडच असला पाहिजे. त्याच्यानंतर इथे आलात, तर तुम्ही स्कॉलरशिपला एलिजिबल आहात तर घ्या. ओके. एव्हरी मोमेंट तुम्ही मेक शुअर करायचं की तुम्ही कसा डिस्काउंट भेटू शकेल. तिसरी गोष्ट, मॉड्यूल्स खूप विचारपूर्वक चूज करा. ऑलराइट. चौथी गोष्ट, जेव्हा मॉड्यूल्स चूज करून झाले आणि त्याच्यात लिहून ये, की तुम्हाला ह्या गोष्टी फॉलो करायच्या आहेत, तर त्या फॉलो झाल्याच पाहिजेल. नो मॅटर व्हॉट. तुम्ही जॉबवरून संध्याकाळी 4ला येताय, 5ला येताय आणि तुम्ही थकले, जेवण करायचंय आणि मग मी बघू अभ्यासाला किंवा स्टडीजला तुम्ही सेकंड प्रायोरिटी नाही द्यायची. कीप कीप इट ॲज फर्स्ट प्रायोरिटी. ओके. त्याच्यानंतर
असेसमेंट्स, ग्रुप असेसमेंट्स, रिटन एक्झाम्स. डू नॉट शेअर युअर वर्क विथ एनीवन. ओके. तुमचा किती चांगला मित्र असो, तुमचा किती चांगली मैत्रीण असो, तुमचं काम कोणासोबतही शेअर करायचं नाही. शेवटची गोष्ट, जॉब्स. कोणत्याही भारीतल्या भारी युनिव्हर्सिटीज मधून जर तुम्ही शिकत आहात, डू नॉट मॅटर. तुम्हा सगळ्यांना, मलाही, माझ्या मैत्रिणीलाही, माझ्या मित्रालाही, आम्हाला सगळ्यांना आम्ही स्वतः अप्लाय केल्यावरच जॉब मिळालेला आहे. कंपनी रिक्रूट करत नाही इथे. ओके. फक्त आणि फक्त एकाच केसमध्ये ते होतं, जेव्हा तुम्ही एखाद्या कंपनीसाठी एक लॅब बेस्ड किंवा रिसर्च बेस्ड प्रोग्राम किंवा रिसर्च बेस्ड डेझर्टेशन करतात. पण त्याचे पण ते कन्व्हर्जन चान्सेस पण मिनिमम असतात. लाइक 1 to 2% असतात. प्रत्येक व्यक्तीला भेटत नाही. 100तल्या 2 किंवा एकालाच मिळेल. सो मी इथे थांबते. तुम्हा कोणालाही याच्यावर अजून डिटेल माहिती हवी असेल तर मला कळवा. मी नक्की देण्याचा प्रयत्न करेल. आणि ऑल द बेस्ट. सी यू लेटर. बाय.